जय शिवराय, ओम साईराम. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर मी आता सांगणार आहे, माझी स्टोरी सांगायला चालू करणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना आवडेल का माझी स्टोरी सगळी स्टार्टिंगपासून ऐकायला? तर सगळ्यांना तर माहितीच आहे माझा बालविवाह झालेला आहे म्हणून. बालविवाहापर्यंत तसं सगळं म्हणजे जुन्या व्हिडिओमध्ये मी फेसबुकला सांगितलेलं आहे. फेसबुकला तर सगळ्यांनी नसेल तर बघितलेलं. यूट्यूबला सांगू का माझी पूर्ण स्टोरी? पण शॉर्टकटमध्ये आता सांगेल. जर तो म्हणजे पूर्ण असं ऐकायचं असलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की पूर्ण सांगा म्हणून. मी शिर्डीला आली कशी आहे? कुणी कुणी म्हणतं मी बीडची असून मी शिर्डीला आली कशी? तर मला करायची होती आत्महत्या, मला मारायचं होतं, माझ्या लेकरांना बिन मला सुद्धा जीवन संपवायचं होतं. पण साईबाबाची इच्छा होती, साईबाबा माझ्या पाठीशी आहेत. साईबाबांची इच्छा होती मी शिर्डीला यावा, उदरनिर्वाह व्हावा माझा शिर्डीत येऊन, म्हणून त्यांनी मला वाचवलं. नाही तर असे कितीक मरतात नाही का, दिवसातून कितीक ॲक्सिडेंट होतात, कितीक मरतात. मी कुठंतरी गेले असते, कुठंतरी मारले असते लेकरं, काय झालं असतं माझं? आज माझी लेकरं बी मोठी नसते मी बी नसते ना. आज अशा बी बाया बघतो आपण, लेकरं सोडून पळून जातात तिसऱ्यालाच भलत्यालाच घेऊन. आणि असं एकटीला राहणं इतकं बी सोपं नसतंय, तुम्हाला सांगते मी. अशा लग्नाच्या मागण्या घालतात, असं प्रपोज करतात, तुम्ही मला आवडतात, असं तसं भयकवणारे किती कमी भेटतात. एकटीला राहायचं म्हटलं तर भयकवणारे किती भेटतात, तुम्हाला सांगते मी. आणि लेडीजला तुम्हाला सांगते मी, लेडीजला आपल्यातून आपण ज्यांना म्हणतो नातेवाईकांचा सुद्धा आपल्यावर डोळा असतो. सगळेच म्हणत नाही मी, सगळेच असे म्हणत नाही, सगळे असे असतात म्हणत नाही. पण असे असे आपल्यातच काही काही आपल्यात बी असे असतात की ते आपला फायदा उचलायला बघतात. ते की त्यांना वाटतं आता ही एकटी आहे आणि आता आपण हिचा फायदा घ्यावा. बघा, मी तुम्हाला सांगते, एवढं जेवढं काही सोचलंय ना माझ्या जिंदगीमध्ये, ह्या 12-13 वर्षामध्येच नाही, नवऱ्याच्या इथं बी 10 वर्ष होते तर त्याच्या इथं काही सुख नव्हतं, बिलकुल बी सुख नव्हतं. तुम्हाला सांगते मी, रात्रभर दोनदा आणि तीनदा जेवण फेकून द्यायला तो दुसरा बनवायला लावित होता. तुम्हाला सांगते मी, तो घरात आणून एक दारूचे बॉक्स आणून ठेवत होता. तुम्हाला सांगते, तो जर होळीला जर वावर ऐकलेले पैसे असायचे त्याच्याजवळ, तो जर होळीला दारू प्यायला जर तो लेकराच्या पाळण्याला आग लावित होता, लेकराचे पाळणे मोडीत होता, तो गादी पेटवून देत होता ते लेकराची, काय काय करत होता तुम्हाला सांगते. अजून तो माणूस सुधारलेला नाही. तो जर नीट असता तर आता तरी सुधारलेला असता, आता तरी त्याने दुसरी बायको केली असती नसता, त्याने स्वतःचा एकटा राहिला असता चांगला.